तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज परत सीन क्रिएट झाला. आमचा जो हेल्पर आहे बघा पवन दलिंदर यार एक नंबरचा. दुपारी आमच्या इथे ऑर्डर आलेला पार्टीचा 30 लोकांच्या, आणि मी थोडं कामामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे कॅप्टनने ऑर्डर त्याच्याजवळ दिला की तुमचे 10 व्हेज फ्राईड राईस आहेत म्हणून. ते तरी बरं झालं. आमचा सहज 7 वाजता चहा पिटी दिवशी निघाला. कॅप्टन मला बोलला 8 वाजता पार्टी येणार आहे, तुमचे 10 व्हेज फ्राईड राईसचा ऑर्डर आहे, तयारी झाली आहे का. मी परेशान झालो, भाई कसले फ्राईड राईस, मला तर कोणी बोललंच नाही. तर मग मी पवनला विचारलं, तुला कॅप्टननी 10 व्हेज फ्राईड राईसचा ऑर्डर दिलता, मला सांगितलं का नाही. तर बोलतो की अरे यार माझ्या लक्षातूनच निघून गेलं. काय करायचं भैया, आता तुम्हीच सांगा. ते तरी बरं झालं. अगोदर वेलकम ड्रिंकमध्ये मोहितो आणि मसाला पापड गेले. मला तेवढा टाइम भेटला, तोपर्यंत मी कटिंग वगैरे आणि राईस बॉईल करून घेतलं. ही मेन कोर्सची आली बघा ऑर्डर. 10 ग्रीन सलाड, 8 पनीर महाराजा, 8 ग्रीन पीस मसाला, बाकी रोटी आणि चपाती. हे इंडियन वाल्याची ऑर्डर झाली बघा तयार. त्याच्यानंतर आता आपला फ्राईड राईस जाणार. मला वाटलेलं एकदाच 10 व्हेज फ्राईड राईसचा ऑर्डर देतील, म्हणून मी मोठ्या कढईमध्ये ऑर्डर मारत होतो. एकदाच 10 प्लेट मारणार होतो मी, पण नाही. गेस्ट बोललेले आम्हाला जसा लागेल तसा आम्ही ऑर्डर देऊ, त्यामुळे जसा ऑर्डर येईल तसा मी 2-2, 3-3 पोर्शन करून मारून देत होतो. बाकी गाईस, मी प्रॉपर नांदेडचा आहे. तुम्ही माझा ब्लॉग महाराष्ट्रामधून कुठून पाहता ते एकदा कमेंटमध्ये सांगा, कारण की मला पण कळायला पाहिजे माझा ब्लॉग कुठपर्यंत जातोय ते. बाकी नांदेडची पब्लिक तुम्ही तर कमेंट कराच रे भाई, करता की नाही रे भाई. मजाक करायला रे भाई, जमलं तर करा. तर चला भावनो, आजच्यासाठी एवढंच. जय महाराष्ट्र.